नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आजच्या अमृत कलश ह्या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत श्री केशव रामचंद्र देशपांडे. तर आपण त्यांच्याशी आज चर्चा करूया. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. सर, सुरुवातीला आपल्या कुटुंबाबद्दल, आपलं बालपण कुठे झालं, शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? माझं बालपण करगणी आटपाडी तालुक्यात झालं. बरं. प्राथमिक शिक्षणानंतर मी पुण्याला गेलो. पुणे विद्यार्थीगृहामध्ये मी 11वीपर्यंत शिकलो. नंतर नोकरी लागलो बरं. पोस्टामध्ये. अच्छा. आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे सर? कुटुंबामध्ये आता म्हणजे मिसेस, मुलगा आणि नातू. बरं. अच्छा. सर, 1963 ते 2002 बरोबर. म्हणजे जवळजवळ 40 वर्ष आपण डाक विभागात विविध पदांवर काम केलेलं आहे आणि अखेर PRO म्हणून आपण सेवानिवृत्त झाला आहात. बरोबर. तर इतक्या लांब प्रवासाबद्दल काय सांगता येईल? आपला अनुभव काय म्हणतो? नाही, ज्या आपण कुठेही नोकरी करताना जर प्रामाणिकपणे आणि ह्याच्यात डिवोटेड जर सर्व्हिस केली तर कुठे तुम्हाला त्रास होत नाही, हा मला अनुभव आला आहे. अच्छा. प्रामाणिकपणे काम करण्याची जरूर आहे. बरं. 1963 साली मी जॉईन झालो बरं. आणि त्यानंतर मी इथंच सांगलीमध्ये 2 वर्ष होतो. पुन्हा माझ्या वडील वारल्यानंतर मी माझ्या गावी गेलो. तिथंच नोकरी केली. तिथून पुन्हा मी परत सांगलीला आलो आणि इथं प्रत्येक ठिकाणी मी चांगल्या पदावर काम करून इथं मी 31/12/2002ला सेवानिवृत्त झालो. बरं. अच्छा. सर, 1996 साली गोवा क्षेत्रात उत्कृष्ट पोस्टमास्तर म्हणून काम केल्याबद्दलही पणजी येथे आपला सत्कार करण्यात आला होता. तर त्याबद्दल बोलायचं तर आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? मी आमच्या इथं दरवर्षी डिव्हिजनमधून 2-3 लोकांना पारितोषिक दिलं जातं. बरं. त्याप्रमाणे माझं नाव नॉमिनेट झालं होतं. मी तेव्हा सांगली सिटीला पोस्टमास्तर होतो. त्यानंतर मला ते पारितोषिक मिळालं उत्कृष्ट पोस्टमास्तर म्हणून सर्कलमध्ये, आणि ते मला मिळाले ते. अच्छा. 1999 सालचा किस्सा आहे सर. बनावट स्टॅम्पची चोरी आपण पकडली होती हां. आणि ती चोरी पकडल्याबद्दल डाक विभागातर्फे आपला सत्कारही करण्यात आला होता. तर मला इथे विचारायचं आहे की ही स्टॅम्पची चोरी होते हे आपलं कसं काय लक्षात आलं आणि नंतर आपण कोणकोणती पावलं उचलली? मी जेव्हा PRO म्हणून काम करत होतो तेव्हा माझ्याकडं एक जबाबदारी होती की गव्हर्मेंट रेव्हेन्यू जो आहे, बरं. महसूल, तो पकडण्याचं काम माझ्याकडे होतं. त्या पकडल्यानंतर मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो, कार्यालयात मेल विभाग असतो तो, त्या ठिकाणी सांगली बँकेचे जवळजवळ 3,000 अहवाल पडले होते. बरं. तर ते मी सहज बघता मला त्या शंका आली तिकिटाची, आणि मी लगेच त्याचं व्हेरिफिकेशन केलं. आमच्या जवळ जे स्टॅम्प्स होते विक्रीला बरं. त्याबरोबर केलं. 10 रुपयाचे स्टॅम्प्स होते ते. तर ते मला शंका आल्यानंतर मी आमच्या पोस्टमास्टरला दाखवलं की बाबा हे कसं बनावट वाटतात. मग ठीक आहे म्हणले, ते करा तुम्ही सगळं. मग त्याप्रमाणे मी पुढच्या प्रोसिजर नियमाप्रमाणे केल्या आणि ते नाशिकला वगैरे पाठवून ते स्टॅम्प्स ते फेक आहेत का, काय आहेत, बनावट आहेत, हे अधिकृत करून घेतलं. आणि त्यानंतर आम्ही प्रोसेस चालू केलं. बरं. त्यामुळं सांगली बँकेला जवळजवळ 62,000चा तोटा झाला. त्यामुळं ते स्टॅम्प त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पुण्यात आणलेत. आणि पुण्यात चौकशी केली, जिथं घेतले होते ते तर स्टॅम्प विक्री झालीच नव्हती, आमच्याकडे तर झाली नव्हती. त्या आधारे आम्ही ते सांगली बँकेला त्यांना अडवलं होतं की बाबा हे तुम्ही स्टॅम्प्स बनावट लावलेले आहेत, तुम्ही तिचे दुप्पट पैसे भरा. ते ऐकलं नाही. ऐकल्यानंतर मेल आम्ही थांबवल्या वरच्या PMG ऑफिसच्या अधिकाऱ्यांमुळे. बरं. मग त्या मेल थांबल्यानंतर जो 3-4 दिवस मेल थांबल्या, ते कलेक्टरकडे गेले होते. कलेक्टर गेल्यानंतर कलेक्टरकडे आम्ही आमचे नियमावली घेऊन गेलो, काय झालं कसं झालं. मग कलेक्टरने सांगितलं ताबडतोब पैसे संध्याकाळी भरा आणि ते टपाल घेऊन जावा. अच्छा. मग ते तसे पैसे भरले त्यांनी, दुप्पट पैसे. 31,000चे स्टॅम्प्स होते, ते 62,000 भरून ते सगळं टपाल त्याने आम्ही थांबवलं होतं नियमाप्रमाणे, पोस्ट ऑफिस गाईडप्रमाणे. तर ते सगळे घेऊन गेले आणि आम्हाला ते पैसे मिळाले. त्यामुळे मला सत्कार झाला होता, रिटायर झाल्यानंतर झाला होता. अच्छा, रिटायर झाल्यानंतर. अच्छा, अशा प्रकारची स्टॅम्प चोरी पकडल्याबद्दल खरं म्हणजे बाकीची पण पोस्ट ऑफिस आणि मला वाटतं बँका पण मग सतर्क झाल्या असतील. हो, झाल्या की सर. अच्छा. सर, सांगली ग्राहक पंचायतीमध्ये पण कार्यकर्ता म्हणून आणि तसंच सांगली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरही आपण एक सदस्य म्हणून काम करताय. बरोबर. तर इथला अनुभव काय आहे तुमचा? मी जवळजवळ डिपार्टमेंटमध्ये असताना मला एक आवड होती सामाजिक सेवेची. बरं. त्याप्रमाणे मी आता सामाजिक सेवा म्हटल्यानंतर कुठं काम करायचं, तर आपल्याला कुठं काही पैसा अडका न मिळता अशी विनामूल्य सेवा कुठं देता येईल, आपली सर्व्हिस देता येईल. त्यामुळे मी ग्राहक पंचायतीत जॉईन झालो. बरं. तिथं जॉईन झाल्यानंतर तिथं मला त्यांनी 2-4 वर्ष मी काम केलं चांगलं.
कार्यकर्ता म्हणून. नंतर माझे ते कलेक्टरकडं दरवर्षी सिलेक्शन होते. बरं. 10 लोक घेतात जिल्ह्यातून, त्यात माझं नाव होतं. माझं सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यू झाला माझा. DSP, पुन्हा कलेक्टर आणि न्यायाधीश ग्राहक अच्छा. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेऊन माझं नाव 3 वर्षासाठी केलं. मी दर महिन्याला मी कलेक्टरकडे मिटिंगला जात होतो. अच्छा. अच्छा. तेव्हा जिल्ह्यातले सगळे ऑफिसर्स यायचे. मग आम्ही आमच्या समस्या मांडायच्या. मग कलेक्टरने त्या ऐकायच्या. कलेक्टर स्वतः असायचे मिटिंगला. बरं. आणि ते आम्ही हे करायचं, सॉल्व्ह करायचं. बरं. शिक्षण खातं, BSNL, कुठलंही खातं, MSCB, सगळ्या याच्यावर. अच्छा. त्यामुळं त्यामध्ये मला समाधान मिळालं की मी काहीतरी करू शकतो समाजासाठी. अच्छा. बरं. सर, जवळजवळ 2 वर्ष आपण सांगली जिल्हा ग्राहक न्यायालयाचे लोक अदालतीवरही सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तर मला इथे विचारायचं आहे की आपलं इथे सिलेक्शन कसं काय झालं, म्हणजे आपली नियुक्ती कशी झाली आणि त्या दरम्यान आलेला एखादा अनुभव चांगला, एखादा आपल्याला जो लक्षात आहे असं सांगता येईल का? नाही, माझी नियुक्ती वगैरे असं झालं की मी ग्राहक पंचायत काम करतो आणि तुमच्या कलेक्टरनी माझी सिलेक्शन ह्याच्यावर केली होती, ग्राहक संरक्षण परिषदेवर. बरं. तर त्यामध्ये त्यांनी असं केलं की लोक अदालत दर महिन्याच्या 2-3 महिन्यांनी एकदा अदालत असते. त्या अदालतमध्ये त्यांना जज लागतात. तर मी ग्राहक पंचायत एक माणूस असावा असं त्यांचे नियमामध्ये आहे. बरं. मग एक जज, एक वकील आणि आम्ही असं करून ते आम्ही ते डिस्पोज ऑफ करतो केसेस सगळ्या. अच्छा. असं फक्त मला ते 4 जानेवारीच एवढं काम करायला मिळायचं. अच्छा. पण तो अनुभव होता मला. बरं. सर, त्या लोक अदालतमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या केसेस येतात? नाही, फक्त ग्राहक संरक्षण. अच्छा, ग्राहक संरक्षण. अच्छा. बरं. म्हणजे त्या तुम्ही जे म्हणताय मोठ्या ह्याच्यात तसं नाही. ग्राहक संरक्षणच्या जे केसेस आहेत तेवढ्यासाठीच आमचे हे होतं, तेवढ्यासाठीच नियुक्ती असते. बरोबर. सर, 2009 ते 2019 म्हणजे जवळजवळ 10 वर्ष या काळात आपण MSCBवर पण ऊर्जा मित्र म्हणून काम केलं आहे. पण सर, मला इथे विचारायचं आहे तुम्हाला की ऊर्जा मित्र म्हणजे काय आणि इथे तुमच्या कामाचं स्वरूप काय होतं? ऊर्जा मित्र MSCBमध्ये एक तक्रार निवारणचा विभाग आहे. बरं. त्यांच्या नियमावलीमध्ये ऊर्जा मित्राची बैठक घ्यावी कार्यकारी अभियंत्यांनी आणि त्यांचे जे प्रश्न असतील ते ताबडतोब सोडवावेत अशी एक त्याच्यात तरतूद आहे. बरं. त्याप्रमाणे माझे ऊर्जा मित्रमध्ये हे झालं होतं, सिलेक्शन झालं होतं ग्राहक पंचायत काम करल्यामुळं. आणि दर महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी आम्ही 4 ते 6 जाऊन आमच्या MSCBच्या तक्रारी आमच्याकडे यायच्या ग्राहक पंचायतीकडं, त्या घेऊन तिथं जात होतो. किंवा लोकांना बोलवून तिथं ते जे अधिकारी आहेत ते बरोबर समाधानकारक उत्तर देतात का नाही आलेल्या ग्राहकांना हे बघत होतो. आणि त्यांचं जे नियमावलीचं पुस्तक आहे त्याप्रमाणे त्यांना ते डिस्पोज ऑफ करायला लावायचो आम्ही. म्हणजे नागरिकांच्या समस्या नागरिकांच्या समस्या आम्ही घेऊन जात होतो आणि त्यात ऑन द स्पॉट सोडवत होतो त्याच्या. सर, 2006 पासून ही आजपर्यंत आपण ऑल इंडिया पेन्शनर असोसिएशन सांगली इथे सचिव म्हणूनही कार्यरत आहात. तर यामध्ये आपल्या कामाचं स्वरूप काय आहे आणि आता इतके वर्ष आपण या लोकांसाठी काम करताय, तर इथला एखादा प्रसंग तर नक्कीच असा असेल की आपल्या स्मरणात राहील की मला या एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी खूप काम करावं लागलं, तर याबद्दल काय सांगता येईल? नाही, गव्हर्नमेंटचे जे काही आदेश असतात त्या आदेशामध्ये बऱ्याच गोष्टी आयोगामध्ये पे आयोगामध्ये येतात, वारंवार ऑर्डर्स येतात. त्यामध्ये काही कर्मचारी भरडले जातात की त्यासाठी नवीन नवीन JR अमेंडमेंट येतात त्याला. त्या अमेंडमेंटप्रमाणे आम्ही लोकांना बोलवतो आणि हे तुम्हाला इलिजिबल आहे म्हणून सांगतो आणि त्यांच्यासाठी काम करतो. तर मी जेव्हा सेक्रेटरी म्हणून हजर झालो त्यावेळेस 280 सभासद होते. जिल्ह्यामध्ये हिंडून मी जवळजवळ 1500 सभासद केले. त्यावेळेला माझी आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. आता जो माझं 11-12 लाखाचं फंड्स माझ्याकडे शिल्लक आहेत. आणि मी लोकांना आव्हान केलं की आपल्याला एक जिल्ह्यामध्ये एक ऑफिस असावं. त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे मला देणग्या दिल्या आणि 15 लाखाची जागा घेऊन मी तिथं ऑफिस ओपन केलेलं आहे, फर्निचर वगैरे सगळं घेऊन. आणि तिथं दर सोमवार, बुधवार, शुक्रवार 10:30 ते 12 या वेळामध्ये मी लोकांचं निरसन करतो, तक्रारीचं काय असेल ते. सर, आजपर्यंत आपण मला वाटतं शेकडो लोकांचे पेन्शन सुरू करणं किंवा त्यांना मदत केलेली आहे त्या कार्यात. बरोबर. तर आपल्याला असं का वाटलं की मला यांची मदत केली पाहिजे बुवा? नाही, काय असतं की सरकारी यंत्रणाच अशी आहे, कुणी अर्ज घेऊन गेला की त्याला कसं कटवायचं हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि तो हा अनुभव आमच्या लोकांना आहे. तर त्यांना आधार देणं, त्यांना नियमात बसवणं आणि नियमाप्रमाणे त्यांना ॲप्लिकेशन करायला लावणं हे आमचं काम असतं. आम्ही त्यांना गाईड करतो किंवा हे नियम आहे, असा आहे, अशा पद्धतीचा अर्ज कर, बाकी काही फालतू लिहू नकोस त्याच्यामध्ये. आम्ही त्यांना ते डिक्टेट करून अर्ज देत होतो आणि ते पाठवत होतो. नियमात बसणाऱ्या केसेसच आम्ही तेवढ्या घेत होतो. बरं. आणि त्यामुळे त्या लोकांना फायदा मिळत होता. अच्छा. जवळजवळ मी आतापर्यंत 5-6 कोटी रुपये लोकांना मिळवून दिलेले आहेत निर्णयाप्रकारे. अच्छा. आयोगामध्ये ज्या त्रुटी असतात त्यानंतर
डिक्टेट होतात आणि गव्हर्नमेंट त्याप्रमाणे ऑर्डर्स काढतं. बरं. तर त्या एलिजिबल जे लोक असतात, आता उदाहरण तुम्हाला ते सांगतो, लेडीज असतात त्या व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतात. हां. मग ते कसं करतात, पूर्ण सर्व्हिस करत नाहीत. 20 वर्षाच्या आत, 28 वर्षाच्या आत, जर 28 वर्ष झाली तर पेन्शन मिळते तुम्हाला बरं. पूर्वीच्या ह्याच्यात. हं, हं. तर त्याप्रमाणे आम्ही त्या लोकांना बोलवलं की व्हॉलंटरी रिटायरमेंट कुठल्या लेडीजने घेतली किंवा जेंट्स आहेत ते सगळे बोलवतो. 42 लोक मला असे सापडले की त्यांनी अशा रिटायरमेंट घेतले आहेत. त्यांना पे रिव्हिजन झालं. बरं. म्हणजे त्यांचा लास्ट पे, पूर्वी कसं असायचं की 28 वर्ष सर्व्हिस जर झाली नाही तर त्या सर्व्हिसच्या प्रमाणात प्रोपोर्शनेट त्यांना पेन्शन मिळायची, म्हणजे कमी मिळायची. हं. नियम काय झाला की 6व्या आयोगामध्ये की लास्ट पे ऑन 50%. हं. मग त्यांना तो फायदा मिळायचा ना. बरं. तर जवळजवळ एकेकाला 3-3 लाख 2-2 लाख अडीच मिळाले, शिवाय पेन्शन रिवाईज झाले त्या लोकांच्या. अच्छा. 10 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्षाची सर्व्हिस होती त्या लोकांना मिळातो. अच्छा. त्यानंतर पुन्हा ज्या फॅमिली पेन्शनर्स आहेत त्यांना काही माहीत नसायचं, मग आम्ही त्यांना फॅमिली पेन्शन मिळवून द्यायचं. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे दिव्यांग आहेत, घटस्फोटित मुली आहेत, विधवा मुली आहेत, त्यांनाही पेन्शन मिळते. ते लोकांना माहिती नसायचं. आम्ही त्या लोकांना, आमच्या जे 1500 सभासद आहेत, दरवर्षी आमची मोठी मोठी कॉन्फरन्स असते, त्यामध्ये आम्ही सगळ्या लोकांना गाईड करत होतो. आणि जिल्ह्यातून जे असे लोक जे आहेत की जे एलिजिबल आहेत त्या लोकांना बोलवून आम्ही त्यांना पेन्शन, जवळ 10-12 लोकांना अशी पेन्शन कायमची मिळवून दिलेली आहे. अच्छा. सर, जसं आपण आता म्हणालात की VRS ज्यांनी घेतलाय किंवा विधवा झाल्या किंवा घटस्फोटी झाल्या, दिव्यांग झाले, तर यांच्या पेन्शनचा जो, जसं त्यांनी आज समजा पेपर सबमिट केले, तर सगळ्यांचा कार्यकाल एकच राहतो का की 8-10 दिवसात किंवा 1 महिन्यामध्ये तुमचं सुरू होईल? नाही, काय काय ड्युरेशन किती आहे? तसं काय काय केसेसमध्ये असं असतं. आता विधवा जर असेल एखाद्या पेन्शनवर अवलंबून, तर ते सगळं नियमाप्रमाणे त्यांना ते वेदर शी इज एलिजिबल आणि डिपेंडेंट ऑन द पेन्शनर हे अगोदर कन्फर्म करा. बरोबर. समजा एखादी डायव्हर्स मुलगी असेल आणि ती जर नवऱ्याच्या घरी राहत असेल त्यांना ते पेन्शन मिळत नाही. ती नवऱ्याच्या घरी न राहता जर पेन्शनरच्या घरात राहत असेल, डिपेंड ऑन द पेन्शनर, दोघी नवरा बायको वारले, तर मग त्या मुलीला पेन्शन मिळते. अच्छा. असे आम्ही केसेस केलेले आहेत सगळ्या. अच्छा. पुन्हा दिव्यांगमध्ये जे आहेत त्यांना सुद्धा पेन्शन मिळते, तशा लोकांना पेन्शन मिळवून दिलेत. सर, मग यांच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं काही खास सवलत वगैरे असते का? सवलत म्हणजे नियमात तुम्ही बसावं लागते की ती डिपेंडेंट पाहिजे, पहिली गोष्ट. बरं. दुसरी गोष्ट, दोघंही वारले पाहिजेत, पेन्शनर आणि तिची बायको. अच्छा. आणि त्यानंतर ती दिव्यांगचं सर्टिफिकेट लागतं ना, सिव्हिल हॉस्पिटलचं, मेडिकल बोर्डाचं. अच्छा. ते घ्यावं लागतं, त्याला मिळाले पेन्शन मिळतात. बरं. सर, श्री गणेश ज्येष्ठ नागरिक सांगली, आपण इथेही कार्यरत आहात ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, आणि आता सल्लागार म्हणून आपण तिथे काम करताय. तर ते कधीपासून तुम्ही जॉईन केलं आणि तिथला अनुभव काय? ते 2005 ते 5 सालापासून त्या गणेश नागरिकमध्ये आहे. बरं. काम करतो. तर ज्या कार्यकारिणी एक्झिक्युटिव्ह बोर्ड कमिटीमध्ये बरेच दिवस मी होतो. पण शेवटी आमचं असं ठरलं की आता आपण वयानं जास्त झालो तर नवीन लोकांना सुद्धा त्या कामाचा अनुभव असावा, म्हणून आम्ही आता सध्या लोकांच्या नवीन जे लोक आता येतात ज्येष्ठ नागरिक, त्यांना ते काम शिकवतो. जवळ आमचे 300 सभासद आहेत. अच्छा. आणि दर 15 दिवसांनी आमची बोपड बालमध्ये सभा वगैरे असते. अच्छा. तर त्याप्रमाणे आम्ही आता सध्या मी सल्लागार म्हणून काम करतो, कारण वय झालं ना, वेंटर्न. अच्छा. बरोबर आहे. सर, मग ह्या ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये आता जसं आपल्या भारतामध्ये आपला सांस्कृतिक देश आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे होतात, तर आपल्या संघामध्ये कुठल्या प्रकारचे सण साजरे करता तुम्ही, किंवा त्याचं एकंदरीत शेड्यूल काय सांगते आता कोजागिरी पौर्णिमा त्यांचा आम्ही साजरा करतो. म्हणजे त्या तिथं दूध वगैरे देणं, हे करणं. पुन्हा काही गोष्टी असतात की लेडीजनी संगीत कार्यक्रम, अमका कार्यक्रम ते करतो आम्ही. डॉक्टरना बोलवतो, निराळे मेडिकल हे घेतो, पोलिसांना बोलवतो. अच्छा. असं म्हणजे ज्या गोष्टी नागरिकांना माहिती पाहिजेत, ज्या माहिती नाही आहेत पण त्या माहिती पाहिजेत. रस्ते वाहतूक कशी असावी, आपण कसं चालावं, उजव्या बाजून चालावं का डाव्या बाजून चालावं, ह्या ज्या गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्हाला ते त्रास होणार नाही, किंवा झाला तर तुम्हाला त्याच्या फॅमिलीला फायदा होईल. फायदा म्हणजे त्याचं नुकसान भरपाई मिळेल. असं आपण सगळं आम्ही त्यांना निरनिराळ्या प्रकारचे गायडन्स देतो सगळे. अच्छा. प्राध्यापक वगैरे सगळ्या बोलवतो. आता जे वयाने जास्त आहेत त्यांना मोबाईल चालवता येत नाही, तर मोबाईल चालवणारे जे लोक चांगले आहेत त्यांना बोलवून मोबाईल कसा हँडल करावा, अँड्रॉय, ते आम्ही सगळं निरनिराळ्या प्रकारचं ज्ञान त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करतो दर 15 दिवसांनी. अच्छा. सर, हे ज्येष्ठ नागरिक संघाचं मला वाटतं मासिक बैठक किंवा एक हे असतं 15 तर तुमच्या इथे कधी कधी असते? दुसरा रविवार आणि चौथा रविवार. अच्छा. मग सर, ज्येष्ठांसाठी काही विशेष उपक्रम राबवताय का तुम्ही?
उपक्रम राहू हास्य क्लब केला होता मध्ये, बरं. योगाचा क्लास केला होता, हं, हं. हे सगळे कार्यक्रम केले होते. अच्छा. नाही, आता माझ्या तुम्ही जसं लोक अदालतमध्ये केलं आहे, हो. तुम्ही ऊर्जा मित्र म्हणून केलं आहे, आता तुम्ही याच्या वरिष्ठ नागरिकमध्ये करताय, तर याच्यातला एखादा चांगला एखादा प्रसंग आहे का? नाही, मूळ म्हणजे मी जिथे काम केलं तिथं विनामूल्य काम करतो मी. बरं. आता मी जिथं सेक्रेटरी म्हणून काम करतो तिथं कुठं पगार, मोबदला, अनुदान काही घेत नाही. बरं. इव्हन ट्रॅव्हलिंग मी जातो तिथं किंवा कुठं जायला लागलं तर मी त्याचे पैसेसुद्धा घेत नाही. बरं. मी स्वतःच्या खर्चाने जातो, स्वतःच्या खर्चाने येतो. हा प्रामाणिकपणा माझा असल्यामुळं लोकांनी माझ्याकडं एवढी जवळजवळ 30 लाख रुपये आत्तापर्यंत देणगी मला दिली. अच्छा. आणि त्यामुळे मी जागा घेऊ शकलो, फर्निचर घेऊ शकतो, कॉम्प्युटर आहे आमच्याकडे, सगळ्या गोष्टी आमच्या अवेलेबल आहेत. हं. तर हे असं आम्ही काम करतो. अशामध्ये कुणाचं काही म्हणजे किती मिनिमममध्ये काम करावं असं आमचं एक हे आहे. पैसा कोणाला खाऊ द्यायचा नाही, आपण खायचा नाही, अशा गोष्टी आम्ही राबवतो सगळ्या. त्यामुळे मी समाधानी आहे आयुष्यामध्ये. बरं. सर, आजपर्यंत आपण इतक्या विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि आपल्याला बऱ्याचशा पुरस्कारांनी पण सन्मानित करण्यात आलेलं आहे. राईट. तर त्या काही ठराविक किंवा मुख्य पुरस्कारांबद्दल काय सांगाल आपण? मुख्य पुरस्कार मी ज्या संस्थेमध्ये मी असोसिएशनमध्ये काम करतो, ती संस्था आहे जवळजवळ 75 वर्षापूर्वीची आहे. पुण्याला त्याचं हेडक्वार्टर आहे. बरं. त्याच्याजवळ 81 शाखा आहेत भारतामध्ये. तर त्यातला एक मी सांगलीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो. तर माझं काम बघून आमच्या तिथल्या हेडक्वार्टरनी मला वेलणकर अवॉर्ड म्हणून असतं, एक उत्कृष्ट सेक्रेटरी म्हणून काम करणारा, बरं. त्याला ते 5,000चा अवॉर्ड आणि वेलणकर अवॉर्ड म्हणून मला ते मिळालेलं आहे. बरं. दुसरी गोष्ट, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचं एक पेन्शनर मंडळ आहे पुण्यामध्ये, तिथं मला महाराष्ट्र ह्याच्यामध्ये एक राज्यातून एक पारितोषिक मिळालं. बरं. ते एक मिळालं मला. इतकं पारितोषिक म्हणजे लोक मला इतकं म्हणतात माझ्याबद्दलचं सांगणं, म्हणजे मी बिन पैशाचं काम करतो हेच त्यांना कधी खरं वाटत नाही. मी विनामोबदला काम करतो प्रामाणिकपणे आणि लोकांच्या गोष्टी सोडा. माझंच त्यांचं एक काम आहे म्हणून मी ते काम करतो आणि त्याच्या पाठपुरावा करतो. माझ्याकडे 4 केसेस आहेत. बरं. NPS to OPS म्हणजे न्यू पेन्शन ते जुने पेन्शन. अच्छा. न्यू टू ओल्ड का? ओल्ड. हा. अच्छा. त्यामध्ये 1-1-4 नंतर जे लोक लागलेले आहेत नोकरीला, हां. तर त्या लोकांना पेन्शन म्हणजे नवी पेन्शन मिळते. पण त्यामध्ये असं एक क्लॉज आहे की 1-1-4 पूर्वी जर तुम्ही रिटायर झाला, परंतु ज्या जागी तुमची नेमणूक केली किंवा तुम्ही ज्या परीक्षा दिल्या त्या जर 1-1-4 पूर्वीच्या आदेशात असतील, तुम्ही परीक्षा दिली, रिझल्ट लागला आणि तुमची अपॉइंटमेंट तुमची 1-1-4 पूर्वी नंतर झाली, काय त्यांचा दोष नाही ना. तर अशा मी 4 केसेस आता घेतलेले आहेत. अच्छा. म्हणजे 1-1-4च्या आधी जर परीक्षा दिली आहे तर ते ओल्डसाठी एलिजिबल आहे? एलिजिबल. हा. हो. परीक्षेचा ॲडव्हर्टाइजमेंट निघते, व्हेकन्सीज असतात त्या 1-1-4 पूर्वीच्या. अगेन जर त्याला नेमणूक केली तर त्याला जुनी पेन्शन मिळते. अशा मी जो 4 केसेस आता केलेले आहेत आणि गेले 2 वर्ष मी त्याच्यासाठी भांडतोय आता. आणि त्यासाठी मला भरपूर त्रास झाला. इथं अगोदर आमच्या सुप्रिंटेंडेंट आम्हाला सगळ्यांना लिहून दिलं की नाही म्हणून. मग त्यांना मी सर्क्युलर घेऊन दाखवलं. म्हटलं ते एलिजिबल आहेत. मग म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी ते दिलं. अच्छा. म्हणजे रिझल्ट लागला त्याचा? रिझल्ट लागला. आणि मग काय केलं, पेन्शन अदालत आमची असतात. बरं. सांगलीला असते, पणजीला असते, मुंबईला असते. मी त्या प्रत्येक पेन्शन अदालतमध्ये ह्या लोकांना घालतो, अर्ज करतो आणि पाठपुरावा करतो त्यांचा. आणि ते सगळं त्यांना कसं मिळेल असं बघतो सगळ्या. सर, आता इतक्या विविध क्षेत्रामध्ये आपण काम केलं आणि मुख्य म्हणजे पेन्शनर लोकांसाठी आपण आजही काम करताय. तर आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओतर्फे तुमच्या भावी योजनांसाठी, तुम्ही जे करणार आहे लोकांसाठी, समाजासाठी, त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात, आपलं कार्य आणि अनुभव आम्हाला सांगितले, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.